भाजप नेते आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। मुस्लिम मतदारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आमदार डॉक्टर नितीन राऊतांनी लेखी तक्रार दिलेली आहे। आशिष शेलार यांनी 2 नोव्हेंबरला मुस्लिम दुबार मतदारांबाबत पत्रकार परिषद घेतली होती। द्वेष निर्माण करण्याचा आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा हेतू आहे असं नितीन राऊतांचं म्हणणं आहे। राऊत यांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे आता लक्ष असेल। अधिकचे तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, सध्या माहित आहे की मतचोरीचा किंवा जो मतदार याद्यामधील घोळ आहे त्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजतोय आणि यावरूनच मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन वोट जिहादचा मुद्दा उपस्थित केला होता। त्यावरून त्यांनी खास करून जी मतदार याद्यांमध्ये काही मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची नावे हे दुबार किंवा तिबार असल्याचा आरोप केलेला होता आणि काँग्रेस नेते आणि माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातही जवळपास 8,000हून अधिक मतं जी आहेत ती मुस्लिम मतदारांची आहेत आणि ती दुबार असल्याचा आरोप केला होता। त्यानंतर डॉक्टर नितीन राऊत यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे की अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे सांप्रदायिकता आहे, धार्मिक द्वेष पसरवणार आहे आणि मतदार जो असतो तो एक नागरिक असतो, त्याला कुठलाही धर्म जात नसते। त्यामुळे संविधानाची ही पायमल्ली आणि याविरोधात निवडणूक आयोगाने आशिष शेलार यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता डॉक्टर नितीन राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग आशिष शेलार यांच्याबाबत काय कारवाई करतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।